बघितलं होतं. पण असे निवडकच अधिकारी त्यांची कायम चर्चा होते, बाकीचे का तसं करू शकत नाही? तुम्हाला हा प्रश्न कधी पडला? कारण तुमचे पण बरेचसे सहकारी मला वाटतं तुमच्यासोबत कामं करतात, सगळेच कामं करतात. काम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, त्याचे रिझल्ट पण वेगवेगळे असू शकतात, स्पीड पण वेगळा असू शकतो. त्याच्यामुळे मी करतो, मी कधीच म्हटलेलं नाही. मी फक्त मीच करतो कधी म्हटलं की मी बेस्ट करतो असंही मी कधी म्हटलेलं नाही. आता हे पद्धत जी असते ती योग्य की अयोग्य याची चर्चा होऊ शकते, कमी आहे का जास्त याच्यावरती चर्चा होऊ शकते. प्रश्न ज्यावेळेस म्हणतो की हा एक्स माणूस करू शकतो, वाय का करू शकत नाही, त्याच्याऐवजी तुम्ही करू शकता, मी का करू शकत नाही हा प्रश्न का विचारत नाही आपण? आणि हा जर प्रश्न विचारला तर बरेच प्रश्नाचे उत्तर भेटतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं तुम्ही जसं म्हणता काही चर्चा होत नसेल, फॅक्ट आहे, बऱ्याच जणांच्या चर्चा पण होत नाही, सिस्टम पण लागतात, चांगलंही काम करतात, रिझल्ट पण येतात, तेवढ्या चर्चा होत नसेल, कदाचित स्पीडचा इश्यू असेल, कदाचित कोणी कनेक्ट झालेलं नसेल त्या पद्धतीनं, तर अनेक कारणं आहेत. पण माझ्या दृष्टिकोनातून इथं ज्यावेळेस मी ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून काम करतो कोणत्या पदावरती, मी कुणाशी का कम्पेअर करावं की त्यांनी असं केलं मी असं करावं, असं का करावं? माझा जॉब आजची जी स्टेज आहे त्याला काहीतरी पुढं न्यावं एवढाच असावा, की आज ह्या उंचीवरती आहे, मी जेवढा काळ इथं राहील तर ही खुर्ची याच्यापेक्षा या उंचीवरती जावं, इथलं पब्लिक आहे ते या उंचीवरती जे ह्या दृष्टिकोनातून मी विचार करावा. कारण तिथपर्यंत येण्यासाठी कोणतरी काम केलेलं आहे, कोणतरी सिस्टम बसवलेलं आहे, त्या स्टेजला आलेलं आहे. त्रुटी असेल तर त्या बाजूला कराव्यात. माझं काम हे नाही की पाठीमागच्यांनी काय केलं त्याच्यात त्रुटी काढा, त्या दाखवा. तुम्ही आत्तापर्यंतच्या माझ्या टेन्युअरमध्ये बघितलं जर असेल आत्तापर्यंतच्या, मी कधीही पाठीमागच्या अधिकाऱ्यांनी काय केलं याच्याबद्दल कधीच बोलत नाही, किंवा माझ्या नंतर काय करतात हेही बोलत नाही. कारण माझा